रसिक श्रोत्यांच्या सेवेने सादर करीत आहोत ललित संहिता माय. सुनंदा, यावर दुधाचा थेंब टाकतीस का ग? फारच कोरडं वाटायला बघ. हो, टाकते की. दुधाच्या थेंबाशिवाय घशाखाली घास उतरला तर शपथ. याच्यावर थेंबर दुखता, त्याच्यावर थेंबर दुखता. मागच्या जन्मी काय मांजर होती की काय कुणास ठाऊक. माय गोल चेहऱ्याची, पांढऱ्या शुभ्र लुगड्यातली, डोक्याची गंगा केलेली, शांत संयमी स्वभावाची, बोलण्यात प्रचंड गोडवा, कितीही विशेषणे दिली तरी कमीच पडणारी अशी आमची माय. माय म्हणजे वडिलांची आई. जुन्या काळात सहसा गावातच लग्न जमायचे, त्यापैकीच हे एक. सलगर गावामधील अत्यंत शिस्तप्रिय शिक्षक नरहरदेव जोशी यांची कन्या कमळा हिचा विवाह आमच्या देशमुख कुटुंबात माझे आजोबा माणिकराव देशमुख यांच्याशी पार पडला. बऱ्यापैकी शेती, साधारण 2 खोल्यांचं घर, भरपूर गायी आणि दूध दुभतं. त्या काळी लग्न जमण्यासाठी हेच निकष पुरेसे असावेत. गावातच हाकेच्या अंतरावर मायचं माहेर असल्याने कमळामायला एक भावनिक आधार होता. लग्नानंतर कमळामायच्या वाट्याला आलेली जबाबदारी खूप मोठी होती. दररोज नदीवरून डोक्यावर पाणी आणणं, चुलीवर स्वयंपाक करणं, मातीची घरं असल्यानं शेण सडा सारवण करणं. शेण सडा सारवण हे शब्द आताच्या काळात कुठेतरी असते. वीज नव्हतीच, त्यामुळे जात्यावरचं दळण एवढाच एक मार्ग होता. सकाळी अंथरुणातून उठून रात्री अंथरुणात जाईपर्यंत फक्त कष्ट. सुख म्हणतो ते कशासोबत खातात याचा मागमूसही त्या काळी नसेल. जे समोर आहे तेच सुख असावं, कारण पुढे कधीही आमच्या मायच्या तोंडून आम्हाला खूप जास्त जाच होता असं रडगाणं कधीही ऐकलं नाही. आमच्या आजोबाचे अकाली निधन झाल्यावर 4 मुलं आणि 1 मुलगी असा संसाराचा गाडा तिने एकटीने पाय रोवून ओढला. असो, खर तर माय हा शब्दच मातेशी घट्ट नातं सांगणारा आहे. माय हा शब्द आईच्या संबंधाने येतो. माय म्हणजे वात्सल्याचा झरा, माय म्हणजे आपुलकीचा ठेवा. माय हा शब्द आमच्या आजोळी आईच्या आईसाठी वापरला जाईल, तोच मग आपसूक वडिलांकडे आला. सुनंदा, अगं टाक की थेंबर दूध. सासूबाई, अहो टाकायले की. थोडाही दम नाही. सुनंदा म्हणजे माझी आई, जरा तापट स्वभावाची, आपलाच वरचष्मा असावा असं वाटणारी, सगळंच काम पुढे होऊन करणारी आणि स्वतःची दखल इतरांना घ्यायला भाग पाडणारी. तिच्या आवाजात चीड जाणवणं स्वाभाविक आहे, कारण जे कष्ट मायने उपसले तेच कष्ट माझ्या आईच्या वाट्याला आले. माझे वडील, ज्यांना आम्ही दादा म्हणतो, ते गावातच ग्रामसेवक असल्याने घरी येणाऱ्या लोकांचे चहापान असेल, त्यांचं येणं जाणं असेल, ते बिचारी दिवसभर उभे. दुपारची जेवण आटोपलं की आईला थोडंसं अंग टाकावं वाटायचं, पण आमची माय हळूच उठून अंगात जायची आणि खरकट्या भांड्यामधून खरकट काढायची. हळूहळू भांडे धुण्याची तयारी करायचीच म्हणा ना. मग मात्र आमच्या आईचा संयम ढळायचा. अहो सासूबाई, अहो 4 वाजता चंदन येते की भांड्याला. थांबा जरा, पडा थोडा वेळ. अगं खरकट काढून ठेवते, तू झोप. म्हाताऱ्या सासूनं काम करायचं आणि सुनेनं झोपून राहायचं. अहो हे बरं तरी दिसेल का हो? पडिले वळण इंद्रिया सकळा ग, सवय जातच नाही बघ. तुम्हाला उगाच फाशी. आमच्या काळात कुठं होती ग बाई? नसायला काय झालं? पण तुमचं सोहळं घर भर उड्या मारते ना. सोहळं, ब्राह्मणांचं सोहळं, त्यात मायचं माहेर जोशांचं. आता काळ पुढे सरकला होता. गावात आता नळ आले होते. अरे अरे, पडलाच बघ पाय. थोडं दुरून जाय की रे. सोहळ्यात पाणी भरायला गेलं मी. नाही ग बाय, माझं कुठं पाय पडला? आता कुठं पडला आणि काय? दमच नाही बघ तुझ्या पळण्याला. अगं बाय, पण माझा पाय पडलाच नाही. या इथं पडला रे, ओल्या जागेवर. आता हे नळापर्यंत गेलं की नाही बघ बर. मायच्या थकत्या वयाला नळाचा आधार झाला होता. उमेदीच्या काळात तिने डोक्यावर मोठमोठ्या घागरी बांधल्या होत्या. ती आपलं पांढरं रुगडं आवरीत सावरीत नळाचं पाणी कळशीत भरून घेऊन जायची. एका कोरड्या जागेवरून दुसऱ्या कोरड्या जागेवर पाय ठेवताना अंतर जास्त असेल तर ती उडी मारायची. आता तिचं वय साधारण 70 इतकं, त्यात ह्या उड्या परवडणार आहेत का? पण नाही. ओल्या जागेला स्पर्श होऊ द्यायचं नाही ठरलेलं, कारण त्यामुळे मिटाळ होतो.
आता लुगडं बदलून येईपर्यंत नळाला पाणी राहते का नाही काय माहिती. माय अगं मला तर कळलंच नाही कुठं पाय पडला तू. पण जर या ओल्या जागेवर पडलाही असेल तर काय बिघडलं? तुला तर स्पर्शही केला नाही. काही होत नाही, जा तू कळशी घेऊन. नाही रे गुंडू, मला लागायला झालेली आवडत नाही आणि हे पाणी प्यायला पण धावत नाही मला. आता तुला कसं सांगू? नळाचं पाणी कोण सोडते माहिती आहे की? आपल्या आधाराचा रज्जात पाणी सोडतो. काही सांगू नको जा. अगं माय, ज्या खड्ड्यात नळाचा वॉल आहे ना तिथं गुडघाभर पाणी साचलेलं असतं. तो रज्जा असा पॅन्ट गुडघ्यापर्यंत वर करून पाण्यात पाण्याचा वॉल चालू करतो. मग तेच पाणी आपल्या घरापर्यंत येते आणि तेच पाणी तू सोवळ्यात भरतेस. मायला हे पटायचं नाही. ती परत जायची, आंघोळ करायची आणि दुसरं लुगडं नेसून पुन्हा नळाला पाणी करायची. पडिले वळणं इंद्रिया सकळा, हे जी ती म्हणते ना, एकदम खरं आहे. माय म्हणजे एक अजब रसायन. पहाटेचे 4:30 वाजले हे पाहायला घड्याळाची गरज नसायचीच. माय झोपेतून उठली म्हणजे 4:30 वाजले. ती ओसरीत झोपायची. ओसरी आमचं घर म्हणजे फार मोठं जग होतं आमच्यासाठी. पूर्वेकडे तोंड करून भल्या मोठ्या घराचा एक दरवाजा होता, 2 पटाचा. त्याच्या अगदी विरुद्ध बाजूला गाईचा गोठा. आमच्याकडे 25 गाई होत्या आणि 1 म्हैस. दरवाजातून आत गेलो की डाव्या बाजूला 25 फूट लांब आणि 10 फूट रुंद अशी भव्य ढाळस, याला आम्ही बैठक म्हणायचो. बैठकीत दोन्ही बाजूने भिंतीवर 1 बाय 1.5 फुटाचे देवी देवतांचे फोटो. बैठकीच्या शेवटी मधोमध एक खिडकी आणि त्यावरच्या देवळीत गणपती बाप्पा. आमच्याकडे 2 गणपती बसतात, एक 10 दिवसाचा आणि एक वर्षभराचा. खिडकीच्या बाजूला एक लाकडी टेबल आणि त्यावर फिलिप्स कंपनीचा टीव्ही. हा टीव्ही गावात एकुलता एक. या टीव्हीला अॅल्युमिनियमच्या काड्या असलेला एक 17 काड्यांचा अँटेना होता आणि लाकूडाचं पुस्तक. बरं, सिग्नल चांगले मिळावं म्हणून हा अँटेना शक्य तितक्या उंचीवर असावा. आमच्या टीव्हीचा अँटेना बुरुजावर 60 फूट उंच सुबाबरीच्या दाढीवर लावलेला. टीव्हीत मुंग्या दिसल्या की पहिलं वाक्य ठरलेलं असायचं, वातावरण खराब आहे, आणि दुसरं वाक्य दिशा बदलली असेल. मग आमचा सालगडी त्या बुरुजावर त्या अँटेनाच्या दोरीचे दोर सैल करून उभा राहणार. आम्ही पोरं बैठकीच्या दारात आणि दादा बैठकीमध्ये टीव्ही जवळ. मग चित्र चांगलं दिसावं यासाठी आमची कसरत सुरू व्हायची. गावाकडच्या दिशा गंमतच होत्या बरं का. थोडं खाल्लाकडं म्हणलं की पूर्वेला, थोडं बेदरकड म्हणलं की दक्षिणेला, थोडं वरलाकड म्हणलं की पश्चिमेला आणि थोडं गंगकड म्हणलं की उत्तरेला. दादा टीव्ही जवळून सांगायचे आणि आम्ही खालून बुरुजाकडे तोंड करून ओरडायचो, नक्कर खाल्ला काढ, नक्कर खाल्ला काढ. मग आमचा नंबर पूर्वी हळूच अँटेनाची दिशा पूर्वेकडे करायचा. आता 60 फूट उंच म्हणल्यावर ते फिरवायला शक्ती आणि संयम लागायचा. दादा आतून म्हणायचे, आलं नाही. मग आम्ही ओरडून सांगायचो, आलं नाही, नक्कर खाल्ला काढ, खाल्ला काढ. मग तो खुदबी अजून पूर्वेकडे फिरवायचा. दादा बदलूनच म्हणायचे, आलं. आम्ही ओरडून सांगायचो. आलं. आमच्या खुदबीला आवाज पोचून अँटेना थांबेपर्यंत दादाचा आवाज यायचा. गेलं. मग आम्ही ओरडून सांगायचं. गेलं. नक्कर खाल्ला काढ. मग दादा म्हणायचे, थोडं वरलाकडं घे म्हणावं. वरला काढ, थोडं वरला काढ. थोडी दिशा बदलली की चित्र खराब होतं. असा संस्कार या टीव्हीने आम्हाला दिला. चित्र खराब दिसलं की समजायचं वातावरण खराब आहे. आजही त्याची प्रचिती पावलोपावली येते. माय हे सगळं शांतपणे पाहायची. गावात पहिला टीव्ही आपल्या पोराला आणला याचा तिला खूप आनंद. महाभारत, रामायण हे सिरियल पाहायला आमच्या घरी तोफ गर्दी व्हायची. कमळामाईच्या इटू देशानं टीव्ही आणला असं बायका म्हणल्या की आमच्या मायचा ऊर अभिमानानं भरून यायचा. ठीक आहे, आपण मूळ विषयाकडे बोलू. आमची ढाळस डाव्या हाताला 25 फूट लांब, तशी उजव्या हाताला 10 फूट लांब होती. ग्रामपंचायतच्या बैठका आमच्या घरीच व्हायच्या. मोठे अधिकारी गावात आले की त्या अगोदर आमच्या घरी यायचे. बर, आता बैठकीचा भाग संपला की एक प्रशस्त अंगण. अंगणात उजव्या बाजूला तुळशी वृंदावन आणि गुलाबाची काही झाडं आणि समोरच्या बाजूला एक मोठी उघडखांबी ओसरी. ओसरीला लागून समोरच्या बाजूला पाय धुवायची जागा आणि तिथेच एक कुडती. कुडती हा शब्द अनेकांनी ऐकला असेल ना. दिवसभरात उरलेलं खडखट, भाकरी, पोळी, वरण हे सगळं या कुडतीमध्ये जायचं. मग सकाळी गाई म्हशी नेण्यासाठी आमचा गुराखी आला की ती म्हैस अगोदर गोठ्यातून निघायची
आणि नीट 2 दरवाजे ओलांडून अंगणात यायची. तुळदी मंत्र सगळं संपवायची आणि मग प्रसन्न चित्ताने सर्व गायीसोबत चरायला निघून जायची. तुळजीच्या वरच्या भागावर ओसरीवर खांबाला ताकाची भली मोठी रवी दोरीत बांधलेली असायची. मग याच रवीने आजी आमची दोरी काढायची. थोड्या थोड्या वेळाने ती दह्यामध्ये रवी घुसळायची. दही घुसळतानाचा तो घळ घळ असा आवाज आजही तितका स्पष्ट ऐकायला येतो. अंगणात डाव्या बाजूला डाव्या ओसरीत पत्राचंच पण भिंतीचा आडोसा असलेलं स्वयंपाकघर आणि मग त्याच्या पलीकडे एक खोली, ते आमचं देवघर. आई रेणुकेचा शेंदूर चर्चित दिव्य असा तांदळा आणि समोर देवी पंचायतीमधील मूर्त्या. दादा दररोज तास 1.25 तास पूजा करतात. मी शरण तुला जय अंबे मा, मी शरण तुला जय अंबे मा, अंबे मा जगदंबे मा, अंबे मा जगदंबे मा, मी शरण तुला जय अंबे. तर आपण आता मूळ विषयाकडे येऊया. माय वसरीत झोपायची. ती पहाटे उठली की तिची सवय होती अंथरुणामध्येच देवाला हात जोडायची. पांडुरंग हरी वासुदेव हरी विठ्ठल 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 विठ्ठल. एवढा आवाज पहाटेच्या वेळी शांत वातावरणात घराची दिशाच बदलून टाकायचा. ती उठायची आणि वत्तला जवळ जायची. लाकडाची जमवाजमव करायची. सुनंदा, काड्याची डब्बी कुठं आहे ग? तिचं दिसणं बघ. एक दिवस शांतपणे झोपू देतील तर शपथ. काड्याची डबी तिथंच असेल, पण मला उठवायचंय ना. जास्त वेळ सुरू झोपली तर सुनेनं बरोबरीनं उठलं पाहिजे, सुनेनं बरोबरीनं कामं केली पाहिजे. दुसरं काय? सुनंदा, अगं काड्याची डब्बी कुठं आहे ग? पुन्हा एकदा आलेला आवाज आईला मात्र अस्वस्थ करून गेला. तिचे खरं होतं ना. आता सकाळी बरोबरीनं उठल्यापासून पुन्हा रात्री झोपेपर्यंत पाठ टेकवायची सोय नव्हती. सारखी एका मागून एक काम. तीही वैतागून जायची. पण बोलणार कोणाला? जाय तिला काड्याची डबी उठवून दे. दादांचा आवाज कानावर पडला तसं आईनं झटकन दादाकडे वळून पाहिलं. दादा पलीकडच्या कुशीवर शांत झोपलेले होते. अरे वा, काय जोडे. आईनं बोललेलं झोपेतही स्पष्ट ऐकायला येते, पण जागेपणी बायकोनं बोललेलं कानावर नाही जात नाही. माझं नशीब. दुसरं काय? हो, आले आले, बघून देते हा. मग माय बत्तल पेटवून त्यावर हंड्यात पाणी घालायची आणि मग ती विठ्ठल मंदिरात जायची. देवळाचा दरवाजा उघडण्याचा आवाज आला की बहुधा विठ्ठल मंदिरामध्ये विठोबा रुक्मिणीला म्हणत असतील, अहो उठा, कमळ आली बघा. अहो उठा लवकर, ही आली पहा दरवाजाच्या बाहेर. उठा उठा. मग रुक्मिणी माता झटकन आपला पदर आवरत, केसांचा आंबाडा नीट करत, तोंडावरून हात फिरवत कमळामाय आत येईपर्यंत उभे विटेवर आणि करकटावर दोघांच्या चेहऱ्यावर मंदस्मित माय देवाच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करायची. घ्या नमस्कार आता. हा पहाटेचा आहे. झाला का दिवस सुरू? अहो तिचा भाव बघा, किती दीनता आहे, किती दीनता आहे. तुमचं आमचं नाव घेतल्याशिवाय ती साधं पाणीही ग्रहण करत नाही. हो हो हो, माहिती आहे की मला पाणीही ग्रहण करत नाही. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सकळा. झाला अरुणोदय सरली निद्रेची वेळा. उठा पांडुरंगा, आता दर्शन द्या सकळा. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा. देवाच्या डोक्यावर साखर कशाला टाकत असतील बरं या बायका? देवाच्या अंगावरील निर्माल्य काढून माय गाभारा झाडून सारवून घेत असे. बाहेरची उघडखांबी ओसरी आणि देवळाचं अंगण झाडून सडा सरवण करीत असे. तोपर्यंत घरचं पाणी तापायचं. ती घरी परत येताना झाडांची फुलं आणत असे. मग आंघोळ करून ज्ञानेश्वरी गीता पाठ करत असे. तोपर्यंत दादांची आंघोळ होऊन ती पूजेला बसत असत. ओम मम आत्मा श्रुती स्मृती पुराणोक्त शास्त्रोक्त वेदोक्त पुण्यफलदायकम् अस्माकं सहकुटुंबानां सहपरिवाराणां क्षेमस्थैर्य धैर्य आयु आरोग्य ऐश्वर्याभिवृद्ध्यर्थं. माय फुलांचे हात छानच करायचे. तिचे डोळे याही वयात छान होते. ती चष्म्याशिवाय सुळीत दोरा ओवायची. मग लाल कनेरीची 3 फुलं आणि मग स्वस्तिकाची 3 फुलं असा क्रम लावायची. एक सुंदर हार तयार व्हायचा.
बरं हार करताना तिचं आपलं सारखं चालू राहायचं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक फुलांचा हार देवासाठी असायचा आणि 2 हार विठ्ठल रुक्मिणीसाठी. तो हार ती देवघरात घेऊन जायची, अंबाबाईसमोर काही वेळ बसायची आणि आरती झाली की दादासोबत बाहेर यायची. मग थोडंसं काहीतरी कोरडं खायला मागायची. ते गळ्याखाली उतरायचं नाही म्हणून आईकडे दुधाचा थेंब मागायची. पिठू, एकदा मला पुरीला नेऊन आणले. पुरी आणि द्वारका असे 2 धाम राहिलेत बघ माझे. तुमच्या भगवानला सांगा, ते नाही तर की. मायला 4 मुलं आणि 1 मुलगी. हा भगवान म्हणजे शेंडेफळ. बघा, तो काही तर आहे का? आले की सांगा मग. आता कधी येते की काय नाही. आता महालक्ष्मी आहेत की आपल्याकडे, आले की सांगा. महालक्ष्मी सण, गौरी गणपती सण. मोठे काका वसंतराव ते मुख्य ठरायचे. 2 नंबरला माझे दादा, 3 नंबरला आमची आत्या शकुंतला, 4 नंबरला दिगंबरराव नांदेड येथे जिल्हा परिषदेत होते आणि 5वे भगवानराव. ते अमरावतीला राहत असत. त्यांचा सिमेंट कोळचा कारखाना होता. त्यामुळे प्रत्येकाकडे दिवाळीला लक्ष्मीपूजन असायचं. त्यामुळे सगळं कुटुंब एकत्र आणण्याचा सण म्हणजे गौरी गणपती, महालक्ष्मीचा सण. ऐकलात का? पुरी आणि द्वारका म्हणायला सासूबाई. जाऊ आणि पैसे कोण देणार आहे? उद्या जायचंय की काय? थोडं सोडीनं घे. तुम्ही मलाच बोलत जा. मला काय हो? अहो 4 भावांची शेती बघायची तुम्हीच, नोकरदारांना पगार द्यायचा तुम्हीच, आणि मला आईला पुरी जावं वाटतंय, द्वारका आठवतीये. कधीतरी बोलत जा 2 शब्द. अगं काय बोलणार आहे तुला? काय बोलणार म्हणजे? 4 भाऊ आहेत तुम्ही. जा म्हणा 6 महिने एका भावाकडे. आपणच काय खोटी घेतली की काय सांभाळायची? अगं असं बोलू नये. तिला कसं सांभाळलं आम्हाला तुला माहित नाही. बाबा गेले ना तेव्हा भगवान 6 महिन्यांचा होता. मोठा दादा देगलूरला देसाईच्या घरी जाऊन शिकत होता. गावात शाळा 4थी पर्यंत. ती बाई लहान लहान. बाबा गेले आणि आम्ही पोरके झालो. घरी फार काही पैशांची आवक नव्हतीच. बाबांचे दिवस फार पार पडले आणि जगण्याची मारामार सुरू झाली. मी तर शाळेतही जात नव्हतो. आमचं आजोळ गावातच होतं. रोज रोज त्यांच्या राहत जाणंही योग्य नव्हतं. ताता सोडले तर आईला ओळखणारं कुणीच नव्हतं, कारण आई सावत्र होती. ताता तेव्हा बेटमोगरा इथे शाळेत नोकरीला होते. मग तेच बेटमोगराहून येताना काही किराणा पिशवी भरून आणायचे. रस्ता वाटला करून अगोदर आपल्याकडे यायचे, ती पिशवी रिकामी करून घरी जायचे. एक दिवस तर घरी आम्हा भावांना खायला काहीच नसायचं. तेव्हा आई बाहेरही जाऊन एक भाजी उकड्या लपून आणायची आणि मग ती तुकडा तुकडा आम्हा भावंडांना द्यायची. हे बघा, ही तू घे रे वसंत. खा सगळे. हा, बाकी काय? मी खाऊन आले रे ताताकडून, तुम्हीच खा. ती हळूच 2 तांबे पाणी घेऊन झोपायची. त्याला कळायचंच नाही की तिने काही खाल्लं नाही म्हणून. मग दादा भाकरीचा तुकडा लपवून ठेवायचा. हळूच तिच्याजवळ जाऊन तिला झोपेतून उठवायचे. तिला त्यांच्या हाताने भाकरीचा तुकडा भरवायचे. तिच्या डोळ्यातून पाणी व्हायचं आणि मग माय दादांना जवळ घेऊन कुरवळायची. जेव्हा दादाला तलाठ्याची नोकरी लागली ना तेव्हा आमचे दिवस बदलले. हळूहळू दिगूचं शिक्षण पूर्ण झालं. मध्ये ती बाईचं लग्न करत सखाराम पांडे मांजरकर यांच्याकडे तिला दिलं. आमच्याकडे काहीच नव्हतं. तातांनी सगळं नियोजन केलं. बाजा वाजवणाऱ्याला द्यायला पैसे नव्हते तर एक कालवड त्यांना देऊन त्यांची ओळख केली. बाईला मांजरांना गायला घोडं यायचं. बाई घोड्याबरोबर जायची, मी आपलं पायाने. कालांतराने भगवान मुखेडला नारमाळीकर देशमुख यांच्याकडे जाऊन शिकला. ती तुला कृषी खात्यात नोकरी लागली. मलाही अनंतराव भाऊजींनी 7वीच्या परीक्षेला बसवून पास केलं म्हणून मलाही नोकरी लागली. पुढे भगवानलाही आदिवासी विभागात नोकरी लागली. आईचा पांडुरंग क्षणोक्षणी पाठीशी उभा राहत होता. आईची पुण्य विसरता येणार. मी चुकीचं बोलले हो सासूबाईंनी. एवढं केलं मला कधीच समजलं नसतं बघा. आपण बोलण्याची गैर करतो. खरं तर न बोलता आईला एवढं सगळं उभं केलं असतं.
आम्ही सगळे इकडे शिक्षणासाठी नोकरीसाठी पांडू आणि बाईचंही लग्न झालं. तेव्हा मग आई आपलं मन रमवण्यासाठी देवीच्या मोठ्या महाराज देवपूरकर यांच्या दिंडीत पंढरपूरला वारीला जायची. तिचा स्वयंपाक महाराजांना जमायचा नाही. तिला खूप वाईट वाटायचं. नुसतं बसून खाणं तिला मान्यच नव्हतं. एक दिवस तिने निर्णय घेऊन डोक्याची गंगा केली. त्यामुळे तिला सोहळ्याची बंधना आली. पण तिचा स्वयंपाक आता सगळीकडे चालू लागला. माय मुंडा महाराज देवपूरकर यांना तिने स्वतःच्या हातचा स्वयंपाक करून खाऊ घालायची. दरवर्षी न चुकता ती पंढरपूरची वारी करत. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. नंतर तिने गुरुमंत्र घेतला. साधू महाराज संस्थान गंगाखेडचे श्री मुंडा महाराज कंधारकर उर्फ नाना यांचा. त्यानंतर मात्र तिला मागे वळून पाहायची वेळ झाली. त्या काळात आर्थिक अडचण असायची. 4 मुलांना शिकवायचं तर 4 पैसे लागणारच नाही. कमळा काय ते खाल्ल्याकडचं 1 एकर शेत विकता काय? भाव बी चांगला आहे की आपल्याला. काही काय बोलतो? आमची वडिलोपार्जित जमीन आहे ती. अशीच जर मी विकत राहिले तर उद्या माझे लेकरं उघड्यावर येतील की. मी माझं शेत विकणार नाही. ती ठाम राहिली म्हणून आज ही शेती दिसत आहे. आमच्या घराचं भूगोल झालं होतं. अधेमध्ये माय कधी नांदेडला देवू काकांकडे तर कधी अमरावतीला जायची भगवान काकांकडे. एक दिवस गप्पा मारताना ती म्हणाली, भगवान मला जगन्नाथपुरीला नेतोस काय? काकांनी क्षणाचाही विलंब न लावता नियोजन केलं. 4ही भाऊ भाऊजया बाई आत्या मामा हा सगळा लवाजमा घेऊन रेल्वेने जगन्नाथपुरीची यात्रा पूर्ण झाली. भगवान खूप खर्च आला असेल ना रे तुला? अगं काही नाही, काही बोलतेस का काय? तुझ्या आनंदापेक्षा काय जास्त आहे आम्हाला? तुला बरं वाटलं ना? अजून कुठे जायची तुझी इच्छा आहे का? नाही रे, आता कुठं जायचं नाही. अगं मी तुला खरंच विचारतोय. तुला कुठं जायची इच्छा असेल तर आपण जाऊ शकतो. तशी द्वारका पाहायची इच्छा आहे. जो जे वांछित तो ते लाभो. भगवान स्वतःहून द्यायला तयार असताना नको म्हणण्याचा करंटेपणा मायने केला नाही. काही महिन्यातच द्वारकेची यात्रा ही तेवढाच लबाजमा घेऊन पूर्ण झाली. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. राधे कृष्ण 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 राधे राधे. मायचे वय आता थकत चालले असले तरी तिची दिनचर्या मात्र तीच होती. सोहळ्यातच जेवणार, सोहळ्यातच पाणी पिणार, तिथे तडजोड नव्हतीच. ती प्रवासात दिवस दिवस उपाशी राहिली पण पाणी मात्र घरी येऊन पाहिजे. जेवण दुपारी 1 वेळ, रात्रीचं जेवण बंद. त्यात मूर्ती होती ती. ती कधीच कुणाशी वाईट वागली नाही. ती कधीही कुणाला वाईट बोलली नाही. ती सत्य बोलत राहिली म्हणून कदाचित ती बोललेलं सत्य बोलत व्हायचं. भगवान इथं अमरावतीला मला मरण आलं तर किती चांगलं होईल. काय काय बोलतेस तू? मरणाचा विचार आता का? भगवान अरे झालं की काय आता? परावलंबी व्हायच्या आत देवानं बोलवा होता. मला तर इथंच मरायची इच्छा आहे बघ. अगं, आपल्या हाती काय असतं आई? तू असा काही विचार मनात नको आणूस. बर ते जाऊ दे. मला तुझ्या मांडीवर डोकं ठेवून मरायला आवडेल बे. अगं ते पण आपल्या हातात नसतं गं. मायास कित्येक दिवसांनी सलगरला आली होती. तसं सगळं रुटीन चांगलं चालू होतं. एक दिवस तिला चक्कर आली आणि ती जागेवरच बसली. काहीच बोलेना. दादा सलगरला आणि आम्ही नांदेडला होतो. निरोपा निरोगी झाली. आम्ही सगळे सलगरला पोहोचलो. दादाने तिला मुखेडला नेलं होतं. पुढच्या तपासणीत ब्रेन हॅमरेज झाल्याचं निष्पन्न झालं. आता मायचे श्वास चालू होते पण हालचाल काहीच नव्हती. डॉक्टरांनी आवश्यक इलाज करून घरी नेण्याचा सल्ला दिला. एव्हाना भगवान काका दिगू काका सगळेच आले होते. मायला घेऊन दादा भगवान काकाच्या गाडीत बसले. दिगू काका आणि आम्ही सगळे दुसऱ्या गाडीतून सलगरकडे निघालो. काकांची गाडी पोहोचली.
आणि मायला आता जमिनीवर झोपवण्यात आलं होतं. शेजारच्या बायका जमल्या होत्या. आमची गाडी नवळत पोचलीच. आम्ही गाडीतून उतरल्याबरोबर घरातून मोठा हंबरडा अंगावर आला. मी काका आणि सगळे एकमेकांकडे पाहत होतो. अरे आत्ताच तर माय चांगली होती आणि आता लगेचच मी धावत आत गेलो. मायकडे पाहू लागलो. आई माझ्याकडे पाहून मोठमोठ्याने रडत होती. खरं तर ती एकटीच रडत होती. मी विचार करू लागलो, हे कसं शक्य आहे? आता माय चांगली होती. मी जर आणखीन लक्ष देऊन पाहू लागलो तर मायचे श्वास चालू होते. ती जिवंत होती. मी आईकडे पाहिलं आणि आई माझ्याकडे पाहून अगं आई अगं किती घाई करतेस? तिला मरू तर देणार मग रड. आईने लक्ष देऊन पाहिलं. तिच्या लक्षात आलं पण माहोल आपलाच राहायला पाहिजे म्हणून तिनं नवं झालं सुरू केलं. आई तिला बोलता येत नाही पण तिला ऐकू येतो त्यामुळे सांभाळत होता. तिला ऐकू येते म्हणल्याबरोबर आईने तिचं दुःख एकदम आवडतं घेतलं. मी बाहेर आलो. भगवान काकाने मला खुलीनच विचारलं काय अपडेट म्हणून. मग मी इशारा सांगून टाकलं आहे अजून आहे. खरं तर माय म्हणजे एक व्यक्ती नव्हती. ती आमच्या घरची गीता होती. तीच आमची ज्ञानेश्वरी होती. त्यामुळे एक कृपाछत्र आज कोसळण्याच्या बेतात होतं. रात्री घड्याळाच्या काट्यांनी जणू खडखड लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवान काकांना आठवलं आणि त्यांनी तिचं डोकं मांडीवर घेतलं. त्यांनी तुळशीचं पान टाकून एक चमचा पाणी तिच्या तोंडात टाकताच तिने मान टाकली आणि मग आमच्या सर्वांचा तीर फुटला.